माहिती तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी सारं काही सीसीटीव्हीच्या भरोशावर चालत नाही। तुम्हाला दक्ष राहावंच लागेल। दुर्लक्ष झालं की काय होतं हे वाशिमच्या या घटनेवरून लक्षात येईल। वाशिमच्या एका साड्याच्या दुकानात बुरखा घालून 3 महिला आल्या। त्यांनी खरेदीचा बहाणा करत साड्या पाहायला सुरुवात केली। यावेळी त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवत त्यांचं लक्ष विचलित केलं आणि मग एक साडी बुरख्याआड लपून पळ काढला। सगळा घटनाक्रम चित्रित होऊन ही बुरख्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान मात्र उभं ठाकलंय। मात्र कोणत्याही व्यवहारावेळी आपलं लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेण्याचा धडा सुद्धा आता या घटनेने दिला। भंडारा जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो। वरठी येथील मुख्य आंबेडकर चौकातील मार्गावर अज्ञात चोरट्यांनी 4 दुकानांचे कुलूप तोडून अंदाजे 10 ते 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र चोरटे अद्याप मोकाट असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी वरठी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली। त्यामुळे अखेर डॉग स्क्वॉड बोलवून तपास सुरू करण्यात आलाय। आता या प्रकरणी पुढील तपास आणि कारवाई पोलीस करतात। आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट कृतीवर देव बाप्पाचं लक्ष असतं असं आपण सहजपणे श्रद्धेपोटी बोलतो। मात्र बहुधा या चोरांना हे पटत नसावं, कारण त्यांनी चक्क देवासमोरील दानपेटीत चोरून पळ काढलाय। लोणावळा शहरात पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी हा कारनामा केलाय। लोणावळ्याच्या जैन मंदिरातील दानपेटी पळून हे चोरटे पसार झाले। त्यांनी बहुधा परिसराची रेकी केली असणार, त्यामुळे त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे असलेलं ठिकाण हे अचूक माहीत होतं। त्यामुळे त्यांनी अगदी सावधपणे हालचाली करत ही चोरी केल्याचं दिसतंय। नाशिकच्या निफाड येथील काळेगुरुजी वस्तीवर मध्यरात्री बिबट्या मुक्त संचार करताना पाहायला मिळालाय। त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली। त्यामुळे जर तुम्ही रात्री घराच्या आवारात जरी फिरत असाल तर सावधान राहा। हा बिबट्या मध्यरात्रीच्या सावजाच्या शोधात आला होता। त्यावेळी बिबट्याने वस्तीवर गोठ्यात बांधलेल्या वासरावर जीवघेणा हल्ला केला अशी माहिती वन विभागाला दिली। या दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावणार असल्याचं सांगितलं। तसंच ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन सुद्धा या दरम्यान करण्यात आलं। मंडळी, हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हालाही एखाद्या कॉमेडी सीनमधल्या त्या कारची आठवण झाली असेल तर या कारची धडक ही तशीच काहीशी अचानक भयानक आहे। मंडळी, ही घटना गोव्यातील मडगाव इथली। आता तुम्हीच बघा ना, हे कार चालवणारे महाशय अगदी बिनधास्तपणे रोडवर कार चालवताना पाहायला मिळतात। ते महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी चक्क रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिली आणि 2-3 वेळेस कारने कोलांट्या उड्या खाल्ल्या, एकदम टारधन कारसारख्या। Thank you.